डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता 1920 ते 1928 दरम्यान बाबासाहेबांनी जी भाषणं आणि लेख लिहिले त्याचं खंड रूपामध्ये जे महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशन करण्यात आलेलं आहे त्याच्या खंड 19 मधलं हे 18 नंबरचं बाबासाहेबांचा जो लेख आहे तो आज आपण पाहणार आहोत। लेखाचं नाव आहे बहिष्कृत वर्ग शेणामेनाचा नाही, त्याने रणांगणामध्ये मर्दुमकी गाजवलेली आहे। सध्याच्या काळात विक्षिप्त आणि प्रतिगामी विचारसरणीचे जे काही पत्रकार आहेत त्यात हिंदू समाजाला रोटीबंद व पेटीबंद ठेवून हिंदू संघटन व शुद्धी या चळवळी चालवाव्या असे प्रतिपादणाऱ्या पत्रकारांना भालाकारांची गणना करायस हरकत नाही। ब्राह्मण भोजने, गणेशोत्सवात टिपऱ्या बडवणाऱ्या पोरांचे मळे आणि सवळेपणाने इतरांपासून अलिप्त राहून आपला श्रेष्ठपणा मिरवणाऱ्या ब्राह्मणांचा कडवटपणा याच्या जोरावर चुटकीसरशी स्वराज्य मिळवता येईल व हिंदू धर्मावरील हल्ले परतविता येतील असे छातीटोकपणे सांगणाऱ्या खास लोकमान्य पंथीय भोपटकारांची लेखणी महाड परिषदेच्या समाप्तीनंतर उच्चवर्णीय म्हणवणाऱ्या लोकांनी जे गुंडगिरीचे प्रताप गाजवले त्यांचे समर्थन करण्यासाठी फुरफुरली आहे। अस्पृश्य मानलेल्या जातींमध्ये कोरडी सहानुभूती व्यक्त करून त्यांनी अस्पृश्य समाजाच्या पुढाऱ्यांना आणि अस्पृश्य मानलेल्या जातींच्या अन्य जातीय पुरस्कर्त्यांना अनाहूत उपदेश करण्याची संधी साधून घेतली आहे। भालाकारांसारख्या काही लोकांना आम्ही स्पष्टपणे सांगतो की आम्हाला आमच्या उन्नतीसाठी करावयाच्या प्रयत्नात इतर लोकांचे सहाय्य आणि त्यांची सहानुभूती आवश्यक पाहिजे आहेच, परंतु हिंदू समाजाची पोलादी चौकट जशीची तशी कायम ठेवून मेहरबानी दाखल आम्हाला सवलती देऊ पाहणाऱ्या आणि आमच्या नैसर्गिक हक्कांना महत्त्व न देता केवळ आपल्या धर्मगुरुत्वाचे वर्चस्व खुलून दिसावे म्हणून आम्हाला हिंदू समाजात ठेवू पाहणाऱ्या मतलबी आणि वर्चस्व लोलुप लोकांच्या सहानुभूतीची आम्हाला बिलकुल जरुरी नाही। अस्पृश्य मानलेल्या समाजाचे जर कोणी खरे शत्रू असतील तर ते अशा प्रकारचे लोक आहेत। अज्ञान हिंदू समाजाला असेच लोक अधिक मूर्ख बनवित आहेत। अज्ञान समाजाच्या विचारांची आम्हाला कल्पना होऊ शकते। त्यांच्याकडून अविचाराची आणि अत्याचाराची कृत्ये झाली तरी तो त्यांच्या अज्ञानाचा परिणाम आहे असे आम्ही समजू शकतो आणि आज ना उद्या त्यांचे विचार बदलून त्यांच्यात समतेचे विचार उत्पन्न होऊन सर्व समाजात एकोपा नांदेल अशी आमची खात्री आहे। परंतु सुशिक्षित श्वानपुच्छे सरळ करणे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य नाही। अस्पृश्यांच्या उतावीळ कैवाऱ्यांनी घिसडघाई चालवलेली आहे असा भालाकारांचा आरोप आहे। फाजील उतावळे समाजसुधारक असे भालाकार ज्यांना म्हणतात त्यांना अपराध काय तर ते अस्पृश्यांना पानवटे खुले ठेवावे, त्यांची अस्पृश्यता काढून टाकावी आणि त्यांना हिंदू देवालयामध्ये जाण्यास हरकत असू नये असे प्रतिपादितात। आस्ते कदम सुधारकांचे म्हणणे हे की इतर लोकांच्या मनोभावना बिलकुल धक्का न लावता अस्पृश्यांनी आपली उन्नती करून घ्यावी। किती वर्षे लोटली तरी अद्याप अस्पृश्यता निवारणाचा काळ आला नाही। या सबबीचा पाढा वाचायचा आणि दुसरीकडून अस्पृश्यांविषयी पोकळ सहानुभूती दाखवायची। हा लपंडाव यापुढे चालणे शक्य नाही। म्हणे अस्पृश्यता आजकालची नाही, ती एका वर्षात जन्मास आली नाही म्हणून ते एका वर्षात नष्ट होणार नाही। तेव्हा कालाची मर्यादा केव्हाही झाले तरी सारखीच असणार। अशा प्रकारचे कोटीक्रम लढविणाऱ्यांना आमचा असा सवाल आहे की राजकीय बाबतीत स्वराज्याची घिसडघाई करताना ही तुमची अक्कले कोठे जाते? 1200 वर्षाची तुमची गुलामगिरीची सवय एकदम कशी नाहीशी होणार? जे पारतंत्र्य 1200 वर्षे तुम्ही भोगीत आहात ते चुटकी बरोबर कसे नाहीसे होणार? ते नाहीसे होण्याला जागृती झाल्यापासून तितकाच म्हणे 1200 वर्षांचा कालावधी जायच नको काय? कारण तुमच्याच म्हणण्याप्रमाणे कालाची मर्यादा केव्हाही झाले तरी सारखीच असणार। तुम्ही स्वराज्याला पात्र नाही ही गोष्ट तुमच्या मनोरचनेवरून स्पष्ट दिसते आहे।
ज्या कारणांनी तुम्ही स्वराज्य गमावून बसला ती कारणे आज मी तीस कायम आहेत. फार कशाला, परवा महाड येथील दंग्यातच तुमची स्वराज्यविषयक नालायकी साबित झाली आहे. तुम्ही अल्पसंख्याक लोकांचे नागरिकत्वाचे हक्क कबूल करायला तयार नाही. गरीब दुबळ्या लोकांशी न्यायपूर्वक वागण्याची तुमची इच्छा नाही. आणि हिंदू स्वराज्य झाले असते तर बहिष्कृत वर्गाची पुरी कंबख्ती भरली असती. कलेक्टर युरोपियन, डीपी सुप्रिटेंडंट युरोपियन आणि पोलीस इन्स्पेक्टर मुसलमान असे अधिकारी नसते. आणि महाडच्या मुसलमानांनी आपापल्या घरातून बहिष्कृत वर्गाच्या स्त्री पुरुष मंडळींना आसरा दिला नसता तर स्पृश्यवर्गीय म्हणणाऱ्यांनी हिंदूंनी अत्याचारांची कमाल केली असती. इतके असूनही स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणण्याला तुम्हाला शरम वाटत नाही. म्हणून काय, स्वराज्य हा तुमचाच हक्क, जन्मसिद्ध हक्क आहे काय? आणि महार चांभारांना कसलेच हक्क नाहीत. जे तुम्ही तोंडावर टाकाल ते सगळे महार चांभारांनी समाधान मानले पाहिजे. तर तुम्ही ही सरकार मेहरबानी जे हक्क तुम्हाला देते त्यावर संतुष्ट राहून स्वस्थ का बसत नाही? दिम्मेपणाचा उपदेश तुमच्या घिसडगाईच्या राजकीय चळवळीसही लागू नाही काय? घिसडगाई नको तर ती कोठेच नको. राजकीय बाबतीत इष्ट असेल तर सामाजिक बाबतीत त्यापेक्षाही ती इष्ट आहे. राजकीय बाबतीत शर्यतीच्या घोड्याप्रमाणे धावायला पाहिजे आणि सामाजिक आणि धार्मिक समतेचा प्रश्न निघाला की गोगलगाईंपेक्षा सावकाश चालण्यानेच खरी प्रगती होईल असे मोठ्या शिष्टपणाचा आवाहन सांगायचे. हे निव्वळ ढोंग आहे. या ढोंगाला अस्पृश्य केव्हाही भीक घालणार नाही. भालाकार अस्पृश्यांविषयी आपली सहानुभूती आहे म्हणून दाखवतात, परंतु त्या सहानुभूतीची कवडी इतकीही किंमत नाही. वर कांती त्यांनी सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्याच लेखात त्यांच्या पोटातले कालकूट बाहेर पडले आहे. लोकांच्या मनोवृत्ती दुखवू नका म्हणून अस्पृश्यांना ते त्यांच्या कैवाऱ्यांना उपदेश करणाऱ्या या ढोंगी लोकांना आम्ही विचारतो, तुमच्या 18 कोटी लोकांना तेवढ्या मनोवृत्ती आहेत आणि 7 कोटी अस्पृश्यांना मनोवृत्ती नाहीत? आधी लोकांवर जुलूम करून त्यांना इहलोकी नरकतुल्य करायचा आहे आणि त्यांना त्या रीतीने वागवणे हा आपला हक्क आहे असे समजून त्या हक्कांना धक्का लावण्याचा संभव दिसल्याबरोबर आपल्या मनोवृत्ती दुखावल्या गेल्या म्हणून ओरड करायची. तुम्ही इंग्रजांच्या मनोवृत्तींना धक्का का लावता? मग हिंदी लोक जे हे जीत अतएव पारतंत्र्यातच राहण्यास योग्य अशी इंग्रजांची भावना आहे. आणि हिंदी लोकांनी मोठ्या अधिकाऱ्याच्या जागा मिळवून इंग्रजांच्या बरोबरीने वागण्याचा प्रयत्न केल्यामुळे इंग्रजांच्या मनोवृत्ती दुखणे स्वाभाविक नाही काय? लोकांच्या मनोवृत्ती दुखवू नका असे परोपदेश पांडित्य करणाऱ्या देशभक्तांनी लोकांना तुमच्या या भावना चुकीच्या आहेत. माणुसकीचे हक्क सर्वांनाच मिळाले पाहिजेत. इतरांना तुच्छतेने वागवण्याचा कोणाचाही हक्क नाही. आतापर्यंत अन्याय झाला म्हणून चालू वहिवाटीच्या सबबीवर त्याला न्यायाचे स्वरूप प्राप्त होत नाही असे स्पष्टपणे सांगून त्यांची कान उघाडणी करावयास नको काय? पण तशी कान उघाडणी केली तर सवग लोकप्रियता कशी मिळेल? जाती वर्चस्व मिरवण्याची हौस कशी भागवता येईल? अज्ञ लोकांना योग्य शिकवण द्यायची नाही. एवढेच नव्हे तर अज्ञ लोकांचे नाव पुढे करून आपण न्यायाच्या व योग्य चळवळीला विरोध करायचा. ही महाराष्ट्रातील गेल्या 40 वर्षातील परंपरा आहे. भालाकार त्याच तालमीत तयार झालेले आहेत, परंतु त्यांनी व त्यांच्या संप्रदाय बंधूंनी समजून घ्यावे हे लपंडाव यापुढे चालवणार नाहीत. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला असे बहिष्कृत सांगत आहेत. अज्ञान लोकांच्या मनोभावना दुखवू नयेत असे तुम्हाला वाटते तर तसल्या भावना चुकीच्या आहेत हे त्यांना तुम्ही पटवून द्या. ते तुमचे कर्तव्य आहे, परंतु ते न करता तुम्ही त्यांना उलट चितविता त्या अर्थी तुम्हीच खरे गुन्हेगार आहात. तुम्ही अज्ञ लोकांच्या पाठीमागे लपू पाहता, परंतु आम्ही तुम्हाला खेचून बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही. भालाकारांनी महाड प्रकरणावर लिहिताना देवळांच्या बाबतीत काही पुराण सांगितले आहे, पण पहिली गोष्ट ही की महाड परिषदेमध्ये जमलेल्या महाड चांभारांना तेथील कोणत्याच देवळामध्ये शिरायचे नव्हते.
गावोगावी अस्पृश्यांना पाण्यासाठी अपरिमित हाल सोसावे लागतात, म्हणून सार्वजनिक पाणवठ्याच्या जागा खुल्या असाव्या अशी त्यांची मागणी होती. आणि 1924 साली महाड म्युनिसिपालिटीने जे तळे सार्वजनिक उपयोगाचे आहे असे ठरवले होते, त्या तळ्याच्या सार्वजनिक उपयोगाचा उपक्रम परिषदेच्या निमित्ताने त्यांना करायचा होता. त्यामुळे सर्व प्रतिनिधी मंडळी राजरोसपणे तळ्यावर गेली आणि तिथले पाणी पिऊन आली. परंतु महार चांभारांना तहानेने मारू पाहणाऱ्या लोकांना ते रुचले नाही. त्यांनी ह्या गोष्टीचा सूड उगवण्याच्या अधम इच्छेने महार चांभार आता वीरेश्वराच्या देवळातही शिरणार आहेत अशी खोटी हूल उठवली आणि अज्ञ लोकांना चिथवले. अर्थात महाड प्रकरणात तरी देवळात शिरण्याचा प्रश्नाचा संबंध नाही. तथापि ज्या अर्थी देवळाचा संबंध भालाकरांनी ओढून ताणून आणलाच आहे आणि ती संधी घेऊन अस्पृश्यांना एक लहानसे व्याख्यान जोडले आहे, त्या अर्थी आम्ही स्पष्टपणे सांगतो की जोपर्यंत आम्ही आपल्यास हिंदू म्हणवीत आहो आणि तुम्ही आम्हास हिंदू समजत आहात, तोपर्यंत देवळात जाऊन देवदर्शन घेणे हा आमचा हक्क आहे असे आम्ही मानतो. आम्हाला एक जात निराळी देवळे नकोत. देवळा वाचून आमचं अडलेलं नाही. ज्यांना देवभक्ती करायची असेल त्यांना देऊळच पाहिजे असे नाही. सामाजिक उपासना व सामाजिक संमेलन त्यांच्या ऐक्य यांच्यासाठी देवळे पाहिजे असतात. स्वतंत्र देवळच बांधायची असतील तर त्या अस्पृश्यांनी स्वतः बांधतील आणि त्याकरिता इतरांची परवानगी नको. आज न उद्या या प्रश्नांचा आम्ही निकाल करून घेणार आहोत. आम्हाला समाजात समान हक्क हवे आणि ते आम्ही शक्यतोवर हिंदू समाजात राहून आणि जरूर तर कवडी मोल ठरलेल्या हिंदुत्वावर लाद मारून मिळवणार आहोत. हिंदुत्वावर पाणी सोडण्याची पाळी आली तर अर्थात आम्ही देवळांच्या वाटेला जाणार नाही हे सांगायला नको. भालाकरांनी आमच्या वर्गाला धमक्या द्यायलाही कमी केले नाही. पठाणगिरी दाखवण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला दंडेली करायची नाही, परंतु आमच्यावर कित्येक शतके जी दंडेली चालवण्यात आलेली आहे ती यापुढे आम्ही चालू देणार नाही. पठाणांना पाहून भालाकरांचे जातभाई आणि क्षत्रिय बच्चे म्हणणारे लोक कसे गलित वस्त्र होतात ते आम्हाला ठाऊक आहे. पठाणगिरीच दाखवायची असती तर बहिष्कृत समाजाने ती यापूर्वीच दाखवली असती. देवळात शिरण्याचा विचार केल्यास अस्पृश्यांच्या पाठी सडकल्या जाण्याचा संभव आहे असे भालू भोपटकार म्हणतात. परंतु महाड येथे अस्पृश्य वर्गांच्या पुढाऱ्यांनी व कैवाऱ्यांनी परिषदेच्या प्रतिनिधींना आवरले नसते तर 3,500 प्रतिनिधींनी महाड गावात अनर्थक उडवून दिला असता आणि पठाणगिरीचा मसला खरोखरच तिथल्या हिंदू गुंडांना चाखायला मिळाला असता. अस्पृश्यांच्या पाठी सडकण्याऐवजी स्पृश्य वर्गातील लोकांची डोकी ठेचली गेली असती आणि अस्पृश्य विरुद्ध अज्ञ लोकांना चितवली देणाऱ्या लंबोदर पुढाऱ्यांची पोट फाडली गेली असती. हे भालाकरांनी व त्यांच्याप्रमाणे वल्गना करणाऱ्या लोकांनी जरूर लक्षात ठेवावे. वेळच आली तर बंगालातल्या नामशूद्र मुसलमानांचे सहाय्य घेऊन बंगालातल्या नामशूद्रांनी मुसलमानांचे सहाय्य घेऊन 16 हिंदूची रग जिरवली तसेही होऊ शकेल. पाठी सडकण्याच्या वल्गना भालाकरांनी घरात बसून कराव्या. भिक्षुकांच्या सभेत सलकड्याचे हातवारे करून वाची वीर्य द्विजा नाम म्हणण्याची सत्यता पटवून द्यावी. परंतु बहिष्कृत वर्गाविषयी लिहिताना यापुढे जपून लिहावे. आपल्या विदूषकांच्या व ढोंगी देशभक्तांच्या सहानुभूतीची आम्हास बिलकुल जरुरी नाही. त्यांना आम्ही बजावून सांगतो, तुमच्यावर आमचा तीळ मात्र विश्वास नाही. तुमच्या उपदेशाला आम्ही गवताच्या काडी इतकीही किंमत देत नाही. तुम्हाला आमच्या हक्कांचा पुरस्कार करायचा नसेल तर बाजूला व्हा, पण आमच्या मार्गात आड आला आणि अज्ञ लोकांना चिथावू लागला तर आम्ही तुमची सबूर करणार नाही. आमचा पक्ष न्यायाचा आहे, त्याकरिता आम्ही अखेरपर्यंत झगडणार. बहिष्कृत वर्ग शेणामेनाचा नाही. त्याने आतापर्यंत रणांगणात मर्दुमकी गाजवलेली आहे आणि भालाकारासारख्या धमक्या देणाऱ्या लोकांनी मुसलमानांना आणि युरोपियनांना पाहून कशी गाळण उडते हे आम्हास ठाऊक आहे. आणि आमच्या पाठी सडकण्याची धमकी देण्याची प्रसंग पडल्यास टाळकी शकण्यास आम्ही परवा करणार नाही. मग काय होणार असेल ते होऊ दे. अशा प्रकारे महाड येथील सत्याग्रहानंतर
भालाकरांनी आणि भोपटकरांनी ज्या काही त्याच्यावर लेख लिहिले होते, त्याच्यावर मतं मांडली होती, त्यावर बाबासाहेबांनी एकदम रोखठोक भूमिका घेत त्यांच्या दुटप्पीपणा त्यांचा उघड केलेला आहे. बाबासाहेबांचे विचार त्या काळी देखील किती धारदार होते आणि बहुजनांच्या आणि बहिष्कृत वर्गाच्या मुक्तीसाठी बाबासाहेबांनी कोणत्या टोकाला जाऊन संघर्ष केलेला आहे याची प्रचिती आपल्याला याच्यातून येते. यापुढे आपण बाबासाहेबांचे जेवढी भाषणं आणि जेवढे खंड आहेत त्याचा समावेश आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि नक्की ही भाषणं ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे. बरेच वाचन संस्कृती आता कमी होत आहे आणि वाचन संस्कृती कमी होत असल्याने फावल्या वेळामध्ये लोक युट्यूबवर व्हिडिओ पाहत असतात, ऐकत असतात. बाबासाहेबांची भाषणं ऐकून, त्यांचे विचार ऐकून काही प्रमाणात समाज जागृती, समाज प्रबोधन आणि विचारांमध्ये प्रगल्भता आणली जाऊ शकते. हा विचार घेऊन आपण ही एक सिरीज चालू करत आहोत. जय भीम.